20 वर्षांची सोनिया तिच्या आई-वडिलांसोबत, मोठा भाऊ मनीष आणि बहिणीसोबत राहायची. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. घरची परिस्थिती थोडी कठीण होती. पैसे कमी असल्यामुळे सोनियाला 10वी पर्यंतच शाळा शिकता आली. पण तिचे स्वप्न पाहणे कधी सोडले नाही. सोनियाला रील्स बनवण्याची खूप आवड होती. तिच्या बचतीतून तिने एक फोन घेतला आणि दररोज रील्स बनवायला सुरुवात केली. ती ठरवून रोज एक रील अपलोड करत होती. कारण तिला वाटत होते जर फॅन फॉलोविंग वाढली तर ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. काही वेळाने तिच्या रील्सला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. दिल्लीसारख्या ठिकाणी ती चांगले रील्स शूट करायला जायची. फॅन फॉलोइंग वाढल्यानंतर सोनियाने टेलरिंग शिकायला सुरुवात केली. तिला स्वतःसाठी सुंदर कपडे तयार करायचे होते, जे रील्स मध्ये उपयोगी पडतील. तिच्या मेहनतीमुळे 7,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले. पण सोनियाच्या आयुष्यात एक अनोळखी वळण आली. एक भूत तिच्या आयुष्यात आलं. ते भूत कुठल्याही चित्रपटातलं नव्हतं, तर खरं तर तो तिचा बॉयफ्रेंड होता, ज्याच्याशी ती खूप चांगलं नातं सोडून होती. सुरुवातीला सोनियाच्या घरच्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. पण नंतर तिने हळूहळू त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. ती त्याच्या सोबतचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायची. सोनियाच्या आयुष्यातील हे वळण तिच्या स्वप्नांना एक नवी दिशा देणारं होतं. ती भूताच्या प्रेमात पूर्णपणे गुंग झाली होती. सोनियाच्या वयात अनेक नवीन प्रेम कधी-कधी अशा पद्धतीने येतं की त्या व्यक्तीला त्याच्या प्रियकराशिवाय काहीच दिसत नाही. काही ऐकू येत नाही. सोनियाच्या घरच्यांनी तिच्या स्वभावात खूप मोठा बदल पाहिला. पण त्यांना समजत नव्हतं की ती कोणाबद्दल बोलते. ती म्हणायची तो माझा भूत आहे. सोनिया दिवसभर त्याच्याशी फोनवर बोलायची. पण तिला हे माहीत होतं की या नात्याचा शेवट आनंददायक होणार नाही. ऑगस्ट 2024 मध्ये तिच्या वेदनादायक अंताबद्दल तिला एक विचित्र भावना होती. सोनियाची आई रजनी देवी लक्षात येऊ लागले की सोनियाने अचानक घराबाहेर जाणं बंद केलंय. ती सतत घरी असायची आणि तिची तब्येतही बिघडू लागली. घरच्यांनी सोनियाची तपासणी केली. तेव्हा त्यांना कळलं की ती 5 महिन्यांची गर्भवती आहे. हे ऐकून सगळे थक्क झाले. सोनियाने सांगितले की ती एका मुलाला भेटली होती, ज्याचं नाव संजू आहे. पण ती त्याच्या प्रेमाने भूत म्हणायची. संजू हरियाणाचा होता, पण नांगोली मध्ये सोनियाच्या घराजवळ भाड्याच्या घरात राहत होता. 2023च्या दिवाळीला सोनियाने तिच्या रील्समध्ये संजूला समर्पित काही व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यावेळी ते दोघे फक्त 19 ते 20 वर्षांचे होते. सोनियाचं प्रेम इतकं वाढलं होतं की काही महिन्यात तिने संजूला तिचा नवरा मानायला सुरुवात केली. या प्रेमामुळे सोनियाच्या आयुष्यात एक नवीन वळण मिळालं, ज्याचा परिणाम तिच्या आयुष्यावर खूप मोठा झाला. जेव्हा सोनिया गरोदरपणाच्या 7व्या महिन्यात होती, तेव्हा तिने तिच्या कुटुंबाला स्पष्ट सांगितलं की हा तिच्या बाळाचा पिता आहे. ती म्हणाली, मला संजू सोबतच आयुष्य घालवायचं आहे. सोनियाने मनातून संजूला आपला नवरा मानलं होतं. मात्र संजूने तिला सांगितलं होतं की त्याच्या कुटुंबियांनी त्याला घराबाहेर काढले आहे, जरी तो आई वडील आणि मोठ्या भावासोबत राहत होता. सोनियाच्या प्रसूतीची तारीख जवळ येत होती आणि ती तिच्या लहान पाहुण्यांबद्दल खूप आनंदात होती. जरी तिचं आणि संजूचं लग्न झालं नव्हतं, तरी सोनियाने 20 ऑक्टोबर 2024 रोजी करवा चौथचा उपवास ठेवला होता. तिच्या घरच्यांना मात्र काळजी होती की सोनिया लग्नाआधी आई होणार. पण हळूहळू तिच्या घरच्यांनीही हे नातं मान्य केलं. 21 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 4 वाजता सोनियाने तिचे सामान बांधलं आणि संजूच्या घरी जाण्यासाठी घर सोडलं. जाताना तिने बहिणीला सांगितलं, संजूचे घरचे मालक कधीच स्वीकारणार नाहीत, पण मी त्यांच्याशी लग्न करून इथेच राहीन. सकाळी 5:30 वाजता सोनियाच्या आई रजनी देवीने उठून पाहिलं तर सोनिया घरी नव्हती. तिने घाबरून सोनियाच्या फोनवर कॉल केला, पण फोन बंद होता. काही तासांनंतर फोन चालू झाला, पण पलीकडून सोनियाचा नव्हे तर संजूचा आवाज आला. संजू म्हणाला, मी संजू बोलतोय,
तुमची मुलगी आता तुमच्यावर खूप रागवली आहे आणि ती कोणाशीही बोलू इच्छित नाही. कृपया तिला फोन करून त्रास देऊ नका. सोनियाच्या आईने रडत त्याला विचारले, माझी मुलगी कुठे आहे? ती कशी आहे? पण संजूने तिला काहीच सांगितलं नाही. त्याच रात्री 11 वाजता सोनियाचा भाऊ काहीतरी महत्वाचे घेऊन आला. मनीषने पुन्हा संजूला फोन केला. यावेळीही संजूने फोन उचलला, पण मनीष त्याला सोनियाबद्दल विचारत होता. बोलताना मनीषच्या फोनच्या मागून काही आवाज ऐकू आले, जणू संजू बरोबर इतर लोक बोलत होते. नंतर मनीषला काहीतरी विचित्र ऐकू आले, ज्यामुळे तो घाबरला. त्याला वाटलं संजू एखाद्या मोठ्या खड्ड्याबद्दल बोलत आहे. यानंतर घाबरून सोनियाच्या कुटुंबियांनी तात्काळ नांगलोई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी सांगितले, तुमची मुलगी तरुण आहे आणि दोघेही प्रौढ आहेत, त्यामुळे ही स्वतःच्या मर्जीने केली असावी. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. कुटुंबीय निराश झाले, पण त्यांनी स्वतःच संजूचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास सुरू असताना कुटुंबियांना एक धक्कादायक गोष्ट समजली. सोनिया ज्या संजूवर प्रेम करत होती तो प्रत्यक्षात संजू नव्हता. त्याचं खरं नाव सलीम होतं. सलीमचं कुटुंब त्याला खूप आधी घरातून बाहेर काढलं होतं. हे कळल्यावर कुटुंबियांना मोठा धक्का बसला, पण पोलिसांकडूनही काही मदत मिळत नव्हती. त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. अचानक 23 ऑक्टोबर रोजी पश्चिम बिहार पोलीस स्टेशनमधून मनीषला फोन आला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तपासणी दरम्यान त्या व्यक्तीकडून काही कागदपत्रे आणि आधार कार्ड सापडले. नंतर नागलोई पोलीस स्टेशनचे अधिकारी तिथे पोहोचले आणि पुढील चौकशी सुरू झाली. नांगलोई पोलिसांनी एक टीम पश्चिम बिहार पोलीस स्टेशनला पाठवली आणि तिथून त्या मुलाला नांगलोई पोलीस स्टेशनला आणलं. तो मुलगा सलीम उर्फ संजू होता. पोलिसांनी त्याला सोनियाबद्दल विचारले, तेव्हा त्याने सांगितले की सोनिया आता तिच्या कुटुंबाशी काहीही संबंध ठेवू इच्छित नाही. पण पोलिसांनी सलीमला खूप कडक चौकशी केली. अखेर सलीमने सत्य सांगायला सुरुवात केली. मात्र हे सत्य एक मोठं षडयंत्र होतं, ज्यामध्ये सोनिया खूपच अडकली होती. 21 ऑक्टोबरच्या सकाळी सोनिया तिच्या सामानासह घराबाहेर पडली होती. त्यावेळी सलीम उर्फ संजू तिला कारने घेण्यासाठी आला. वाटेत त्याने त्याच्या 2 मित्रांना पंकज आणि ऋतिकला देखील गाडीत घेतलं. त्यानंतर ते सर्वजण रोहतकला रवाना झाले. सलीम खूप दिवसांपासून सोनियाला लग्नासाठी थांबायला सांगत होता, पण त्याचा उद्देश काहीतरी वेगळाच होता. गाडी बहादूरगड आणि रोहतकच्या दरम्यान होती. लग्नाच्या मुद्द्यावरून सोनिया आणि सलीम मध्ये वाद झाला. सोनिया तिचं घर सोडून सलीमवर विश्वास ठेवून आली होती, पण सलीमने आधीच तिच्यासाठी एक कट रचला होता. सोनियाला दिल्लीहून रोहतकला नेणं ही त्यांच्याच प्लॅनचा भाग होता. वाद मिटवण्यासाठी सलीमने सोनियाला लग्नाचं वचन दिलं. हे सर्वजण रोहतकला एका पार्टीसाठी पोहोचले. तिथे सलीम आणि त्याचे मित्र पंकज आणि ऋतिक यांनी खूप दारू प्यायली. नंतर ते रात्री उशिरा मदिना गावाजवळच्या एका निर्जन ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी सलीम आणि त्याच्या मित्रांनी 7 महिन्यांच्या गरोदर सोनियाला अमानुष मारहाण केली. फक्त मारहाणच नाही, एक मोबाईल चार्जरच्या केबलने तिचा गळा दाबून तिचं जीवन संपवलं. तिचं सामान आणि मोबाईल हिसकावून घेतलं. सोनियाचा भाऊ मनीष त्याच रात्री 11 वाजता घडलेल्या या घटनेच्या शोधात होता. त्यावेळी सलीमच्या नंबरवर एक कॉल आला आणि त्याने आपल्या मित्रांना 4 फूट लांब खोल खड्डा खणायला सांगितलं. त्या खड्ड्यात त्याने सोनियाला गाडलं आणि तिघेही परत दिल्लीला आले. सोनियाने ज्याला आपलं प्रेम मानलं होतं त्याच्यासाठी तिने घर सोडलं होतं आणि ज्याचं मूल तिच्या पोटात होतं त्यानेच तिचा जीव घेतला होता. त्याच्या या वागणुकीने सोनियाच्या पोटातल्या त्या निष्पाप बाळाचाही जीव गेला. पोलिसांनी सलीमला विचारल्यावर त्याने संपूर्ण कटाचा स्वीकार केला. सलीम म्हणाला, सोनिया नेहमी त्याच्यावर लग्नाचा दबाव टाकायची, पण तो लग्नाला तयार नव्हता. त्याला फक्त तिच्याशी शरीर संबंध ठेवायचे होते. सोनियाला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, पण सलीमने तिला फक्त फसवलं.
सलीमने सोनियाला विश्वास देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या होत्या. त्याने हिंदू सण साजरे केले, टिळा लावला आणि हातात ब्रेसलेट घातलं. सोनियाच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की सलीम अनेक वेळा सोनियाच्या घरी येत असे, विशेषतः जेव्हा ती घरी एकटी असायची. जेव्हा पोलिसांनी सलीमच्या इंस्टाग्राम अकाउंट तपासला तेव्हा अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. त्याने आपलं वापरकर्ता नाव 10 वेळा बदललं होतं. हे स्पष्ट झालं की सोनिया ही फक्त एक मुलगी नव्हती जिच्यावर सलीमने जाळं टाकलं होतं. त्याने इतर मुलींनाही फसवलं होतं. सलीमचा खरा उद्देश फक्त सोनियाशी शरीर संबंध ठेवणे होता. त्यासाठी त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि तिला लग्नाचं खोटं वचन दिलं. सलीमच्या या वागणुकीमुळे सोनियाचं आयुष्य संपलं, पण तिच्या कुटुंबावरही खूप मोठा आघात झाला. सोनिया प्रेग्नेंट झाली, पण जिच्यावर तिने खूप प्रेम केलं तो व्यक्ती खोटा निघाला. सलीम कधीच सोनियावर प्रेम करत नव्हता. पोलिसांनी सलीम आणि त्याच्या 3 मित्रांना अटक केली. अजून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. पण काही दिवसांपूर्वी सलीमच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं की सलीमला सोनियाशी काही संबंध नाही आणि त्यांनी त्याला घरातून हाकलून दिलं होतं. हे ऐकून सोनियाच्या कुटुंबाला खूप आश्चर्य वाटलं होतं. आज मात्र तेच कुटुंब सलीमला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. ज्यांनी सांगितलं की सलीमला फाशी होईल, पण जर सलीम निर्दोष असेल तर त्याला पोलीस ठाण्यात वाचवण्याची गरज का पडली? कदाचित सलीमने घरातून हाकलून देण्याचं नाटक केलं असावं, जेणेकरून सोनिया कधीच त्याच्या घरी पोहोचू शकणार नाही. आरोपींना योग्य शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचं आहे. पण तुमचं मते, सोनियाच्या खुनाला काय शिक्षा मिळायला हवी? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, या घटनेबद्दल सांगण्याचा उद्देश कोणाचं मन दुखवणं नाही, फक्त तुम्हाला जाणीव करून देणं आहे. हाच उद्देश. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.